नमस्कार मैत्रिणींनो, झाले का तुमचे जेवण वगैरे? तर आता मी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे. ती आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आणि ज्या घरी लग्न असते तर जे वऱ्हाडी मंडळी असतात ते आतुरतेने वाट बघतात. ती कशाची? तर ते आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे काय आहे? तर हे आहे शिदोरी. नवरदेव बघतो नवरीची वाट आणि वऱ्हाडी मंडळी बघतात जेवणाची. तर तशीच ही शिदोरी आहे. आणि लहानपणी ज्या घरी लग्न असलं त्या दिवशी आतुरता लागायची की उद्या शिदोरीमध्ये काय काय येणार. तर हे कोणाकोणाचे फेवरेट आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि हे माझ्या मिस्टरांना खूप आवडतात. तर मी बनवलेत हे. तर हे तुम्हाला दाखवते बघा. आता एवढेच राहिलेत, खूप सारे केले होते पण आता थोडेसेच राहिले. आणि मला लहानपणीचा किस्सा आठवला, त्याच्यामुळे आता मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा, याला तुमच्याकडे काय म्हणतात? शिदोरी. तर ही शिदोरी जी आहे ती खरंच पंचपक्वान्न जे असतात त्याला पण कमी म्हणजे फेल ठरते. तर जे पिझ्झा बर्गर असते त्याच्यापेक्षा खूप चांगले असते, खूप पटीने. म्हणजे एक तर पोटसुद्धा भरते आणि मनसुद्धा भरते. तर अशी ही शिदोरी आहे. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. तर खेड्यामध्ये याला लाडू म्हणतात, कोणी शेंगोळे म्हणते, कोणी काही म्हणते. तर याला शेंगोळेच म्हणतात. म्हणजे कारण हे पिठाचे, गव्हाच्या पिठाचे वळून बनवलेले असतात. आणि याच्यामध्ये ओवा वगैरे टाकून खूप छान असे तळून घेतात. याला थोडंसं बेसन पीठ टाकतात, ओवा टाकतात, तेल टाकतात छान कडकडीत थोडंसं गरम करून. आणि मस्त अशा तेलामध्ये तळून घेतात तर कमी गॅसवर. त्याच्यामुळे एकदम कडकड होतात आणि खायला गेले की दाताने एकदम कुरकुर लागतात. तर कोणाकोणाला माहीत आहे ही शिदोरी नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही ही शिदोरी खाल्ली का नक्की सांगा. तर बघा शिदोरी.